नात्यांची अजब कहाणी, शतकांच्याही पलीकडली ही वाट जादू नगरीची, मोठी विचित्र कहाणी ही दोन आकाश धरेची प्रेम कथा, ती तर आहे स्वप्न परी। चंद्रमुखी 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 चंद्रमुखी। सर्वांना स्वप्नातून जागा करायला तर आम्ही महालात परतलोय नागराज। आम्हाला पाहून या महालातील सगळे अधिकारी झोपेतून खडबडून जागे होतील। तू आम्हाला तुझा मित्र समजतोस की शत्रू? राजनीतीत कुणी कुणाचा खरा मित्र नसतो महामंत्री आणि राजवीर सिंग। कधी काळी आमचं नाव तुझ्या तोंडून मित्र म्हणून घेतलं जायचं, परंतु मंत्रीपद मिळताच तू लालची बनलास। आता डोळे बंद कर। डोळे कशाला बंद करू? अरे कारण तू आपल्या सरकारला मार खाताना कसा पाहू शकतोस दुष्ट? बंद कर डोळे। की तुमच्यासोबत षडयंत्र करून कोणाला काय फायदा होणार आहे? कारण आपण कोणी युवराज किंवा राजा महाराजा तर नाही आहात। अशी शक्कल लढवायला हवी ज्याने तो आपल्याला शत्रू नाही तर मित्र समजेल। आता तुझ्यावर आमचा विश्वास परतू लागलाय, परंतु आज आम्ही तुझे प्राण तुझ्याकडे नाही मागणार। वेळ आल्यावर तुला तुझी प्रतिज्ञा पूर्ण करावी लागेल नागराज। हा कसला न्याय आहे महाराजांचा? आमचंच पद काढून घेऊन आमच्याच सेवकाला दिलं आणि आमच्यासाठी कुठलंच पद रिक्त नाहीये। एक युवराज आपल्या भावाच्या शोधात याच वनात भटकताना भेटला होता। तो आपल्या भावापर्यंत ईश्वर जाणो कधी पोहोचेल? कुणी आहे का? का सगळेच्या सगळे दास मृत्युमुखी पडलेत? का रणवीर सिंगच्या गुलामीत आहेत? ओरड, आणखी जोराने ओरड। युवराज विजेंद्र प्रताप सिंग। परंतु या कारागृहात तुझी हाक ऐकणारं कोणीच नाहीये। जर हीच बडबड तू आमच्या राज्यात केली असतीस तर निश्चितच तुझा मृत्यू आमच्या हातून झाला असता, परंतु या क्षणी आम्ही लाचार आहोत। आणि लाचारच राहशील। जर आमचं म्हणणं मान्य केलं नाहीस तर जीवनभर असा सडत राहशील। अजूनही तुझ्याकडे वेळ आहे, आमचं म्हणणं मान्य कर, अन्यथा एक भटकलेल्या युवराजाला कारागृहातच तडफडून मृत्युमुखी पडावं लागेल। रणवीर सिंग, एका राजपुताला दानात मिळालेल्या जीवनापेक्षा मृत्यू वर्ण श्रेष्ठ आहे। हे नको विसरूस की आमच्या धमन्यांमध्येही एका राजपुताचंच रक्त वाहतंय। जर आमच्या समोर झुकला नाहीस तर झुकवला जाशील। आम्ही तुला राजपूत म्हणून या कारागृहात खूप कमी कष्टात ठेवलंय, परंतु तुझा हा हट्ट तुला या कारागृहाच्या शिक्षेने ना जगू देईल ना मरू देईल। आजपासून तुझ्यावर इतके अत्याचार केले जातील की त्या त्रासाने तुला रडावं असं जरी वाटलं ना तरी तुझ्या नेत्रातून अश्रू येणार नाहीत। एका लाचार राजपुताला धमकावून तुला काहीच मिळणार नाही रणवीर। जर साहस असेल तर फक्त एक वेळ या बंधनातून मुक्त कर। मग बघ, तुझ्या या सैनिकांसमोर तुझं शव नाही ठेवलं तर विजेंद्र सिंग नाव नाही आमचं। सुंभ जळला परंतु पीळ नाही गेला। अजूनही कैदी युवराजाच्या शरीरात थोडी शक्ती शिल्लक आहे। आजपासून याचं अन्न आणि जल दोन्ही बंद करून टाका।
भुकेने आणि तहानेने हा तडफडेल आणि आमच्या समोर आमचं दास्यत्व स्वीकारावंच लागेल. आम्ही असे हरणार नाही रणवीर सिंग. बघूया तू आम्हाला किती त्रास देऊ शकतोस. ज्या दिवशी आम्हाला स्वातंत्र्य मिळेल त्याच दिवशी आम्ही या हातांनी तुझा वध करू. युवराज विजेंद्र प्रताप सिंगांच्या धमन्यात एका सच्च्या राजपुताचं रक्त वाहत आहे. तो इतक्या सहजतेने आमचं दास्यत्व स्वीकार करणार नाही. तुम्ही अष्टप्रहर त्याच्यावर नजर ठेवा. युवराज विजेंद्र प्रताप सिंग इथून सुटका करून घेण्याचा प्रयत्न अवश्य करेल. तुम्ही निश्चिंत राहा सरकार. मी सैनिकांना नीट समजावून सांगतो. सैनिकांनो चला. प्रणाम स्वीकार करा हुजूर. ये मंगला. आम्हाला तुझ्याशी खूप महत्वाचं बोलायचं होतं. आम्हाला वाटतंय की आपल्यामध्ये कोणीतरी गुप्तहेर आहे जो महालात आमचा रहस्य भेद करतोय. या रणवीर सिंगला माझ्याविषयी तर नाही ना कळलं? जर याला कळलं तर तो तुझ्या जीवनाचा अंतिम दिवस ठरेल मंगला. अशी उभ्या उभ्या कसला विचार करतेस मंगला? काय आमच्या या प्रश्नाचं काही उत्तर आहे तुझ्याजवळ? उत्तरच तर शोधते हुजूर. मला हेच कळत नाहीये की तुमच्याशी शत्रुत्व करण्याचं धाडस कोण करेल. असं वाटतंय तुमच्याशी डावपेच खेळून कुणी स्वतःच्या मृत्यूला निमंत्रण देतोय. परंतु तो द्रोही कोण आहे? आम्ही महालात पोहोचण्याआधी ही बातमी तिथे कशी पोहोचली? कोण आहे तो ज्याने ही बातमी तिथे पोहोचवली? तू लवकर त्या द्रोह्याचा शोध घे. मग बघ आम्ही कसे त्या द्रोह्याला तडफडवून मारतो ते. तुम्ही निश्चिंत रहा हुजूर. मंगलाची ही दृष्टी खूपच तीव्र आहे. अतिशीघ्र त्या द्रोह्याला शोधून काढेन ज्याने तुमच्याशी कपट केलंय. आणि जर तू हे कार्य करण्यात सफल नाही झालीस तर मग तुमच्या तलवारी समोर माझं मस्तक असेल हुजूर. आणि फक्त एकाच वारात तुम्ही मंगलाचा बळी घेऊ शकता. तुझा उत्साह आणि विश्वास पाहून आम्हाला वाटतंय की तू हे कार्य लवकरच पूर्ण करशील. आम्ही स्वतः या कारागृहाची सर्व सूत्रे तुझ्या हाती देऊ जर त्या द्रोह्याचा शोध घेतलास तर. परंतु जर तू त्याला शोधण्यात असफल ठरलीस तर आम्हाला नाही माहित की आम्ही तुझ्यासोबत काय करू ते. आता जा आणि त्या हटवादी युवराजावर आपली नजर ठेव. हो. मंगला, जर तू पकडली गेलीस तर तुझा मृत्यू तर निश्चित आहे. याआधी तुझ्यासोबत काही अमंगळ घडो अशी कोणती तरी चाल खेळावी लागेल ज्याने सापही मारेल आणि काठेही नाही तुटणार. तुझा स्वामी रणवीर सिंग तर इथून निराश होऊन निघून गेला. आता तू इथे काय करायला आलीयस मंगला? का रणवीर सिंगला आम्हाला झुकवण्यासाठी एका स्त्रीची मदत घ्यावी लागतेय? नाही युवराज. त्या रणवीर सिंग मध्ये इतकी बुद्धी कुठली की एका स्त्रीच्या खांद्यावर धनुष्य ठेवून तीर चालवू शकेल? मग तू इथे काय करायला आलीयस मंगला? आजपासून रणवीर सिंगने आमचं अन्न आणि जलही बंद करून टाकलंय. म्हणून तू आम्हाला मृत्यूने तडफडताना पाहायला आलीयस? नाही मंगला, तुम्हाला भुकेने व्याकुळ झालेलं पाहायला नाही आलीये, तर तुम्हाला स्वतंत्र करण्याचा एक विचार घेऊन आलीये. आम्हाला इथून स्वतंत्र करण्याचा विचार घेऊन आलीयस? हा कोणता नवा कट आहे तुझा? छळकपट तर करेनच, परंतु तुमच्या सोबत नाही, त्या दुष्टासोबत असा छळकपट करेन ज्यासाठी मी स्वतःचं जीवन पणाला लावलंय. आता तुमच्या लक्षात आलंच असेल की मी युवराज रणवीर सिंग विषयी बोलते. रणवीर सिंग विषयी? तू तर रणवीर सिंगची अगदी खास गुप्तहेर आहेस. मग काय कारण आहे जे त्याचीच शत्रू बनलीस? कारण तर आहे, परंतु मी ते तुम्हाला सांगू शकत नाही. मी इथे तुम्हाला एवढंच सांगायला आले की जर तुम्हाला स्वतंत्र व्हायचं असेल तर रणवीरला समाप्त करावं लागेल. जर आम्ही स्वतंत्र असतो तर रणवीर सिंग कधीच समाप्त झाला असता आणि आम्ही आपल्या राज्यात परत गेलो असतो. आमचे माता पिता आणि लहान भाऊ सूर्य प्रताप सिंग यांना हेही नाही माहित की आम्ही जिवंत आहोत की नाही. जर तुम्ही रणवीर सिंगाला मृत्युमुखी पाडण्याचं वचन देत असाल
तर मी तुम्हाला स्वतंत्र करू शकते युवराज. जा, तुला वचन दिलं. परंतु एवढं लक्षात ठेव की आमचे हात मोकळे करण्याचं कार्य तू करशील. अन्यथा आमची स्थिती त्या वाघाप्रमाणे होईल ज्याच्या पंजात बळ तर आहे परंतु तो पिंजऱ्यात कैद आहे. आता पिंजरा तुटेल, लवकरच तुटेल युवराज. हे मंगलाचं वचन आहे. परंतु लक्षात ठेवा, रणवीरचं रक्त तुमच्याच हातून सांडायला हवं. कारण की रूपनगरातल्या कुठल्याही योद्ध्याच्या बाहूंमध्ये इतकं बळ नाही की तो रणवीर सिंगाचा वध करू शकेल. तू सत्य बोलतेस मंगला. रणवीर सिंगचा वध विधात्याने आमच्या हातून लिहिला आहे. त्याने आम्हाला या कारागृहात बंदी बनावून स्वतःचा मृत्यू ओढावून घेतलाय. सत्य वचन आहे युवराज. आता जेव्हा मी इथे येईन तेव्हा रणवीरच्या मृत्यूच्या योजनेसहितच येईन आणि रणवीर सिंग येण्याआधीच ती योजना मी तुम्हाला सांगेन. पण लक्षात ठेवा, या षडयंत्राची माहिती या भिंतींनाही कळता कामा नये. अन्यथा रणवीर सिंग माझ्या बरोबरच तुमची ही समाधी याच कारागृहात बांधेल. सतरा कोसांचं अंतर कापून झालं, परंतु युवराजच काय त्याचा तट्टू पण दिसत नाहीये. महामंत्री काहीही करू शकतात सरकार. त्यांच्या कथनात आणि कार्यात नेहमीच फरक असतो. तुम्ही त्यांच्या बोलण्यावर विश्वास न ठेवणंच योग्य आहे. तू योग्य बोलतोयस, परंतु इतक्या आतमध्ये आलोच आहोत तर एक वार अजून प्रयत्न करून पाहू. जर महामंत्र्यांनी सत्यच सांगितलं असेल तर तो युवराज आम्हाला भेटेलच निश्चित. सरकार, गुप्त सूचना आहे की तो युवराज खूपच चतुर आहे. असेल, परंतु आमच्यापेक्षा नाही. सूचनेनुसार तो युवराज राजवीर सिंग आणि नागराजच्या कैदेतूनही पळाला होता. पळाला होता? मग काय झालं? मग राजवीरने कलावतीच्या मदतीने हा युवराज आणि त्याच्या साथीदाराला बंदी बनवण्याचा प्रयत्न केला होता, परंतु तरीही तो हाती नाही आला. याचा अर्थ हाच झाला की कलावती ही त्यांना मिळालेली आहे. ही गोष्ट तर साऱ्या महालाला माहिती आहे की राजवीरचे संबंध कलावतीशी किती मधुर आहेत. आम्ही महालातून गेल्यानंतर त्या दुष्ट राजवीरने महालाच्या भिंतीला किती छिद्र पाडली आहेत याचा तर आम्हाला पत्ताच नव्हता. हे नक्कीच मोठं षडयंत्र रचलंय. आता आम्हाला कलावतीपासूनही सावध राहावं लागेल. तिच्या मुखावर आम्हाला आता निरागसता दिसत नाही. आता तिच्यात आम्हाला एक चेटकीण दिसू लागली आहे, जिला वेळ आल्यावर आम्ही नक्कीच संपवू. सरकार, संध्याकाळ व्हायला आलीये. बहुतेक तो युवराज लपून बसला असेल. आता आपल्याला निघायला हवं. तू योग्य बोलतोयस. घोडे वळवा. चला, पाठलाग करा. आताच तर तो आम्हाला इथे दिसला होता, मग अचानक तो कुठे लुप्त झाला. दूर दूरवर नजर टाकली तरी कुठेच दिसत नाहीये तो. बहुतेक हा तोच युवराज असावा जो राजवीर सिंगच्या तावडीतून सुटला होता. खूपच चतुर दिसतोय. बघता बघता गायब झाला.
कदाचित ज्याला आपण पाहिलं तो कोणी दुसराच आहे. बरोबर ओळखलंस तू. बरोबर ओळखलंस तू. ए वाटसरू, कोण आहेस तू? आमच्या समोर का येत नाहीयेस? तू आम्हाला तुझा शत्रू नाही तर मित्र समजू शकतोस. आम्ही या मायावी जंगलाला चांगलंच ओळखू लागलोय. इथे कुणी कुणाचा मित्र नाहीये. चारी दिशांना शत्रूच शत्रू उभे आहेत. अवश्य तुला कुणीतरी इजा पोहोचवलेली दिसते, म्हणूनच तू शत्रू आणि मित्रात काही फरक करू शकत नाहीयेस. आमच्या अपरिचित मित्रा, आमच्या समोर तर ये. आम्ही तुझी सहायता नक्की करू. तू आमची सहाय्यता काय करणार? तुझा काळवंडलेला चेहरा पाहून वाटतंय की तुलाच सहाय्यतेची आवश्यकता आहे. आपल्या जिभेला लगाम घाला परिचिता. असं नको व्हायला की आम्ही क्रोधित होऊ आणि तुला काही इजा पोहोचवू. अवश्य पोहोचव, परंतु आम्हाला इजा करण्याआधी केवळ इतकंच सांग की तुमच्यापैकी आमच्या हातून कोण आधी मरायला तयार आहे. दुष्ट अपरिचिता, तू एका राजपुताला आव्हान दिलंयस. जर या क्षणी तू निशस्त्र आणि एकटा नसतास तर आम्ही तुझा वध केला असता. मुंगीलाही कधी कधी पंख फुटतात म्हणे. आज पाहिलं सुद्धा. उंच भरारी मारण्याचा प्रयत्न नको करूस, नाहीतर तुझे पंख कापून टाकू. मूर्ख युवराज, हे नको विसरूस की या क्षणी तू आमच्या राज्याच्या सीमेत आहेस. आम्ही एक आदेश देताच तुझ्या शरीराचे तुकडे तुकडे केले जातील. सूर्य प्रताप सिंगच्या समोर तुझ्यासारखे हजारो जरी आले तरीही विजय सूर्य प्रतापचाच होईल. जर तू राजपूत आहेस तर आम्हीही राजपूतच आहोत. परंतु तुझ्या धमन्यातून वाहणाऱ्या रक्तातून आम्हाला धूर्तपणाचा वास येतोय. सूर्य प्रताप! सरकार, पळून जाण्यातच शहाणपण आहे. मी म्हणालो होतो ना, तो शत्रू खूपच चलाक आहे. तुझं बरोबर आहे. कधी कधी रणक्षेत्र सोडून पळण्यातच बरंच शहाणपण असतं. चल. पळाले भित्रे कुठले. आमचा अंदाज अगदी योग्य ठरला. तो कोणी सामान्य मनुष्य नाहीये, तर एखाद्या शक्तिशाली राज्याचा युवराज आहे. त्याच्या बाहूतलं बळ पाहिल्यानंतर असंच वाटतंय सरकार की त्या महायोद्ध्याने आपले सर्व सैनिक धारातीर्थी पाडलेत. ते तर भाग्याने साथ दिली म्हणून आपण वाचलो, नाहीतर यमराज प्रकट झालेच होते आपले प्राण घ्यायला. निर्बुद्धासारखं बोलू नकोस. वेळ कधी कधी अनुकूल नसतो. आज भाग्याने आपली साथ दिली नाही, परंतु उद्या भाग्य नक्कीच आपल्याला साथ देईल. त्या युवराजाच्या साहसाने आमच्या मनात सुडाचा वणवा पेटलाय. आता जोवर आम्ही त्याला आपला बंदी बनवणार नाही तोपर्यंत स्वस्थ नाही बसणार. तुमच्या शौर्यावर माझा पूर्ण विश्वास आहे सरकार, परंतु तो राजकुमार खूप चंचल आहे. पापणी लावायच्या आत लुप्त होणाऱ्या त्या युवराजाला शोधून काढणं आकाशातल्या चांदण्या मोजण्या इतकं कठीण आहे. कठीण कार्य करणं आता आमची सवय बनलीये. आता तो युवराज कुठेही असला तरी आम्ही त्याला पकडूच. आता तो वाचू शकत नाही. उंदरा मांजराचा हा लपंडाव आता सुरू झालाय. आता या खेळाचा अंत त्या उंदराच्या मृत्यूनेच होईल.
काय झालं हुजूर? तुम्ही ही काय दशा करून घेतलीये? मुखावर भीतीची सावली, डोळ्यात हार दिसतीये, चालीतला डौल दिसत नाहीये. जणू एखाद्या रणक्षेत्रातून प्राण वाचवून महालात लपायला आला आहात. नाही नाही, असं काही नाहीये. आम्ही तू गप्पा बस. हुजूर, प्रश्न तर मी तुम्हाला विचारला होता, मग याने उत्तर का दिलं? याला समजवा हुजूर की कलावतीच्या नादी नाही लागायचं, नाहीतर एखाद्या दिवशी तोंड फोडून ठेवीन या मूर्खाचं. कलावती, आमच्या अनुपस्थितीत तू जरा जास्तच उडायला लागलीयस. जमिनीवर परत ये, नाहीतर तुझे पंख कापून टाकू आम्ही. जर आमच्याशी डावपेच खेळलीस तर तोंडघशी पडण्याशिवाय दुसरं काहीच प्राप्त होणार नाही तुला. अहो हुजूर, तुम्हाला तर खूप वाईट वाटलं. वाईट नका वाटून घेऊ हुजूर, कारण तुम्ही जेव्हा क्रोधित होता तेव्हा खूपच वाईट दिसता. हसता तेव्हा जरा बरे दिसता, परंतु क्रोधित झाल्यावर तुम्ही मनुष्य कमी पशुच अधिक दिसता. कलावती, क्षमा करा हुजूर, मी असं काय बोलले की तुम्ही किंचाळून महाल डोक्यावर घेतलात? तुम्ही या महालातले एक सामान्य सदस्य आहात. मग मी तुमच्याशी नाही बोलणार, मग कुणाशी बोलणार? आम्ही या महालातील सामान्य सदस्य नाही तर एक खूप मोठे अधिकारी आहोत. आमच्याशी बोलण्याआधी आमच्या पदाचं भान ठेव आणि मग आमच्याशी बोल. ओहो, मी तर विसरलेच होते, कारण की तुमच्या पदावर राजवीर सिंगांना बसलेलं पाहून मी विचार करायचे की वरिष्ठ अधिकारी तर तेच आहेत आणि तुम्ही पदावरून काढलेले सामान्य मनुष्य. राजवीर सिंग कोणी मोठा अधिकारी नाहीये, तर तो आमचाच एक साधारण कर्मचारी होता. ती म्हण ऐकलीस ना तू, की मांजराच्या हातून शिंकाळ सुटलं आणि आमची उष्टावळ त्याला प्राप्त झाली. असं घडलं होय? मला आता कळलं की राजवीर सिंग आपल्या भाग्याचं खातायत. हुजूर, राग नका मानू, अनाथ आहे. जर तुम्ही क्रोधित झालात तर माझ्या डोक्यावरून या महालाचं छत्रही हिरावलं जाईल. जर महालात राहायचं असेल तर आमच्या समोर कधीही नखरे करू नकोस कलावती. या महालात कुणावरही नजर ठेव तू, परंतु रणवीर सिंग समोर यायचं धाडस करू नकोस. मग इकडे आड आणि तिकडे विहीर अशी स्थिती होईल. चल जयचंद. सरकार, बघितलं ना तुम्ही, मुखावरून भोळी वाटणारी कलावती कशी लवंगी मिरची आहे. त्या राजवीर सिंगने तिला डोक्यावर बसवलंय. जर तुमचं भान नसताना तर तिचे केस धरून 3 कानफाटात लगावल्या असत्या. तुझा क्रोध अगदी उचित आहे जयचंद, परंतु कलावती एक मुलगी आहे आणि ती ही अनाथ. तिला दंड दिला जाऊ शकत नाही, तिला फक्त भीती दाखवली जाऊ शकते. कलावतीकडून कुठवर आम्ही अपमानित व्हायचं? तिला जितकी सवलत देतात ती तेवढीच उद्धट बनतीये. यावर काही ना काही उपाय करायला हवा, अन्यथा ती शूद्र अनाथ युवती भर दरबारात सुद्धा तुमचा अपमान करू शकते. सरकार, याचा आम्ही कधी विचारच केला नव्हता जयचंद. आम्ही नेहमी कलावतीला एक अल्लड मुलगी समजून माफ करून टाकायचो, परंतु ती इकडच्या गोष्टी तिकडे सांगणारी लबाडच नाही तर उद्धटही आहे. वाटतंय आता तिला धडा शिकवावाच लागेल. आम्ही यावर उपाय शोधलाय. सरकार, कोणता उपाय? ज्वाला. ज्वाला? हो, तीच धगधगणारी ज्वाला जी आमची सर्वात निकटवर्ती आणि विश्वासपात्र होती. परंतु सरकार, कुमारी ज्वाला आता महालात नाही राहत. ती तर तेव्हाच निघून गेली होती जेव्हा तुम्ही सीमेपार गेला होतात. याचा अर्थ हाच झाला की ती आजही आमची विश्वासपात्र आहे. जयचंद, जर तू तिला कोणत्याही प्रकारे महालात घेऊन येऊ शकलास तर आम्हाला कलावतीवर रामबाण उपाय मिळेल. कलावतीची ती घमेंड आम्ही कायमचीच उतरवू आणि तिच्यापासून निर्माण होणाऱ्या संकटांपासूनही वाचू. बरोबर बोलताय सरकार. ज्वाला क्रोधात अग्नी बनते आणि प्रेमात शीतल सरिता. विषच विषावरचा उपाय आहे. परंतु प्रश्न हा आहे की आपण ज्वालाला शोधायचं कुठे? महालातून गेल्यानंतर तिला अजूनपर्यंत कोणीच पाहिलेलं नाही. ज्याला कुणी नाही पाहू शकत त्याला मंगलाचे नेत्र दुरूनच पाहून घेतात. एक वेळ घारीची नजर चुकेल, परंतु मंगलाची नाही. तू लवकरात लवकर जाऊन तिला भेट आणि आमचा हा संदेश दे
की तिने कुठूनही ज्वालाला शोधून महालात आणावं. ज्वाला, ज्वाला. काय झालं मंगला? कशाला ओरडतीयस अशी? तुला शोधून शोधून माझे पायही थकले. तुझं घरही बंद होतं. आजूबाजूला चौकशी केली तेव्हा कळलं की तू नदीवर गेलीयस, म्हणून मग सरळ तुला भेटायला इथेच आले. बरं केलंस. परंतु आज तुला अचानक माझी आठवण कशी झाली? आठवण मला नाही, मंत्रीवर्यांना आलीये तुझी. मंत्रीवर्य? कोण मंत्रीवर्य? एवढ्या लवकर आपल्या दात्यालाही विसरलीस? तुला माहित नाहीये का की रणवीर सिंग कोण आहेत ते? ओ, तर तू पूर्व मंत्रीवर्यांविषयी बोलतीयस. रणवीर सिंग परत आलेत? हो, ते महालात परत आलेत. त्यांनी तुला महालात परत येण्याचा संदेश पाठवलाय. माहित नाही तुझे मंत्रीवर्य रणवीर सिंग ज्वाला शिवाय राहायला कधी शिकणार आहेत. महालात प्रवेश करताच त्यांना माझी आठवण आली. परंतु मंत्रीवर्यांवर अशी काय आपत्ती कोसळलीये की त्यांनी मला अचानक बोलवलंय? आता ते मला कसं समजणार? मंत्रीवर्यांनी जो संदेश मला दिला होता तो मी तुला दिला. आता तूच तुझं बघून घे. इतकी भोळी नाहीयेस तू मंगला. नक्कीच मंत्रीवर्यांवर कसलं तरी संकट आलंय, अन्यथा त्यांना माझी अशीच आठवण आली नसती. महालातून जाताना तर ज्वालाला ते विसरले होते आणि आल्यावर त्यांना माझी आठवण आली. अवश्यच मंत्रीवर्यांवर कसलं तरी भयंकर संकट कोसळलंय. असूही शकतं, परंतु तुला आता तत्काळ महालात पोचायचंय. मंत्रीवर्य तुझी प्रतीक्षा करतायत. मी तर आता निघते. जर तू लवकर महालात नाही पोचलीस तर मंत्रीवर्य क्रोधित होतील. तर मग होऊन देत. ज्वाला कुणाची दासी नाही जी आज्ञा देताच उपस्थित होईल. जाऊन माझाही संदेश दे तुझ्या रणवीर सिंगांना. मला जेव्हा वेळ असेल मी त्यांना भेटायला महालात येईन. ठीक आहे, परंतु तू शीघ्र महालात ये. हं, मी आता निघते. रणवीर सिंग असा अचानक महालात परतलाय, यामागे काही ना काही कारण अवश्य असलं पाहिजे. अवश्य एखादं षडयंत्र सफल करण्यासाठी त्याने मला बोलवलंय. बघूया आता पुढे कुठली नवीन योजना बनवतोय. ज्वाला महालात? ज्वाला, असं वाटतंय रणवीर सिंगांची महालात परत येण्याची बातमी तुला कळलीये तर. ज्वाला विना आमंत्रणाची ईश्वराकडेही जाणार नाही कलावती. मला रणवीर सिंगांनी स्वतः विशेष संदेश पाठवून महाली बोलवून घेतलंय. असं? तर तुला विशेष संदेश पाठवून बोलवलंय मंत्रीवर्यांनी. परंतु क्षमा कर हं, रणवीर सिंग आता मंत्रीवर्य नाही राहिले. बहुतेक आपलं पद पुन्हा प्राप्त करण्याच्या योजनेवर चर्चा करण्यासाठी तुला बोलवलंय त्यांनी इथे. तसंही असेल. शेवटी ज्वालाच्या बुद्धिमत्तेला सारं रूप नगर ओळखतं. आता ही वेगळी गोष्ट आहे की तुला अजूनही चांगल्या वाईटातला फरक कळत नाही. सारा दिवस महालात भटकून सुद्धा जर तू महालातली राजनीती नाही ओळखलीस तर त्याला मी काय करणार? तू स्वतःला जास्त बुद्धिमान नको समजू ज्वाला, कारण महालात राहणारे इतके मूर्ख नाहीयेत. तू रणवीर सिंग सोबत मिळून कुठलं चांगलं काम तर करू शकत नाहीस. राग मानू नकोस, पण आता तूच सांग, कुठलं नवीन षडयंत्र रचलं जाणार आहे महालात? आता मला कसं माहित? याविषयी तर तुला जास्त माहिती असेल ना कलावती. तसेही तुझ्या पुढे पाठी तर कुणीच नाही. ना कुणी अडवणार ना कुणी बोलणार. सारा दिवस महालातल्या या कोपऱ्यातून त्या कोपऱ्यात नजर असतं ठेवून असतेस तू.
कलावती, जर कुठल्याही षडयंत्राविषयी जर तुला काही कळलं तर मला नक्की सांग. अवश्य सांगेन मी, परंतु तुला नाही. जर या महालात नवीन षडयंत्र रचलं गेलंच तर फसेलही तोच ज्याने षडयंत्र रचलंय. तुझ्या नादी लागून काहीच लाभ नाही. तसही रिकाम टेकड्या महालात भटकणाऱ्या मुलीशी बोलून वेळ व्यर्थ का दौडायचा. असं वाटतंय काहीतरी कट नक्कीच शिजतोय. माहिती काढायला हवी की काय उद्देश घेऊन ज्वाला महालात परत आलीये. बोल रणवीर, आज कशी आठवण काढली माझी. ये ज्वाला ये, आम्ही तुझीच वाट पाहत होतो. आणि राहिली गोष्ट तुझी आठवण काढण्याची, ती तर आम्हाला दर दिवशी यायची, परंतु विवश होतो म्हणून भेटू शकलो नाही. परंतु तू एवढी क्रोधित का दिसतेस? महालात प्रवेश करताच त्या कलावतीने माझा अपमान करायचा प्रयत्न केला. काय त्या मूर्ख कलावतीची बडबड ऐकायला तू मला इथे बोलवलंयस? नाही ज्वाला, नाही. त्या कलावतीवर तर आम्ही स्वतःच खूप वैतागलोय आणि तिलाच धडा शिकवायला आम्ही तुला इथे बोलावलंय. आम्ही महालात परत आल्यापासून कलावतीचं बदललेलं रूप पाहतोय. आता तुलाच तिचे पंख कापायचेत. कापले जातील रणवीर, परंतु त्याच्या बदल्यात मला काय मिळेल? माग, जे मागशील ते सर्व काही मिळेल. धन, जहागिरी. बस एक वेळ या महालाची सूत्रे पुन्हा आमच्या हाती येऊ देत. मग बघ, रूपनगरात एखाद्या राणीप्रमाणे राज्य करशील तू. तुझ्या गोड बोलण्याला भुलून तर कुणी आपले प्राणही देईल रणवीर. धन दौलत नकोय मला. मला तर केवळ तुझी साथ हवीये. जर तुझी साथ द्यायला तयार असशील तर त्या कलावतीचे पंख छाटण्याचा मी लवकरच विचार करेन. आम्ही आधी तुझ्या सोबतच होतो आणि नेहमीच तुझ्या सोबत राहू ज्वाला. मग तू असं का बोलतेस? खोटं बोलतोयस. जर हे सत्य असतं तर महाल सोडण्यापूर्वी मला सांगितलं असतंस, परंतु तू तर महालाबरोबरच मलाही सोडून गेलास. तेव्हा आमचा नाईलाज होता ज्वाला, परंतु आता तुला कधीही एकटं नाही सोडणार आम्ही. आपली ही प्रतिज्ञा लक्षात ठेव रणवीर. जर आता तू मला विसरलास तर मग कधीही कुठल्या षडयंत्रात मी तुझी साथ नाही देणार. मग ज्वालाला गमावल्यावर पश्चाताप करण्याशिवाय तुझ्या हाती काहीच राहणार नाही. रणवीर सिंगवर विश्वास ठेव ज्वाला. आम्ही तुझी साथ कधीही नाही सोडणार. बस तू आमचं कार्य शीघ्र पूर्ण कर. मग असं समज की तुझं कार्य आत्तापासून सुरू झालं. अतिउत्तम. तू महालात कलावतीवर अंकुश ठेव आणि आम्ही रूपनगरच्या दिशेने येणाऱ्या त्या युवराजकडे पाहतो. या निर्मनुष्य जंगलात ही युवती काय करते? आसपास एखादं गाव किंवा नगर असावं. कदाचित ती जंगलातून लाकडे गोळा करून परत चाललीये. परंतु जर ती युवती मायावी शक्ती असेल तर? दुर्गेश्वरी म्हणाली होती की या मार्गांवर पदोपदी मायावी शक्तींचीच भेट होईल. बघूया ती कोण आहे. थांब युवती. कोण आहेस तू आणि या जंगलात का भटकतेस? मी तर रोज जळणासाठी लाकडे न्यायला इथे येते. पांथस्था, तुम्हीही इतर हजारो राजकुमारांप्रमाणे राजकुमारी चंद्रमुखीशी विवाह करायला आला आहात का? नाही, राजकुमारी चंद्रमुखीशी आमचं काहीही कर्तव्य नाही. आम्ही कुणा आपल्याच्या शोधात आलो. तू आम्हाला राजकुमारी चंद्रमुखीच्या राज्याचा योग्य मार्ग सांगू शकतेस? सांगू तर शकते पांथस्था, परंतु रूपनगरात जाणारा मार्ग अत्यंत मायावी आहे.
योग्य मार्गावरून जाऊनही पुढे तो मार्ग भूलभुलैयात बदलतो आणि प्रत्येक वाटसरू या जाळ्यात अडकून अगदी कायमसाठी बंदी बनवला जातो. आम्ही जाणतो युवती, परंतु विश्वातील कोणतीच भीती आता आमच्या पावलानं माघारी नाही वळवू शकत. आम्ही आपल्या भावाला घेऊनच परत जाऊ. हा पहिलाच वाटसरू आहे ज्याला राजकुमारी चंद्रमुखी मिळवायची नाहीये. कदाचित याचा भाऊ रणवीर सिंगच्या कारागृहात बंदी आहे. याआधी की हा युवराज आपल्या भावापर्यंत पोचेल याच्या मार्गात अडथळा आणायला हवा. काय विचार करतेस युवती? एक एक क्षणही आमच्यासाठी मौल्यवान आहे. शीघ्र आम्हाला मार्ग सांग, नाहीतर आम्ही ईश्वरावर विश्वास ठेवून पुढे जाऊ. थांबा युवक, तुमचं साहस पाहून मला वाटतंय की तुम्ही रूपनगरात पोचण्यात सफल होऊ शकता. या मार्गावर सरळपणे पुढे जात राहा. संध्याकाळ होईपर्यंत कुठल्याही मार्गावर वळू नका. मग पुढे जाऊन तुम्हाला स्वतःलाच कळेल की तुम्हाला कुठल्या दिशेने जायचंय. धन्यवाद युवती. आम्ही येतो. आपल्या भावाच्या शोधात रूपनगरात चालला होता बिचारा. परंतु या जंगलातल्या भूलभुलैयात भटकून भटकून आपल्या भावाला तो कधीच नाही शोधू शकणार. बस असाच जीवनभर या जंगलात फिरत राहील. ही दोन